नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पाक न बनवता अगदी छान मुलांसाठी गूळ आणि तेलाचे लाडू बनवणार आहोत. जर आपण अशा पद्धतीने लाडू बनवून ठेवले तर ज्यावेळेस त्यांना लहान मोठी भूक लागली तर अगदी सहज आपण त्यांना देऊन शकतो. चला आपण कशा पद्धतीने हे लाडू तयार करायचं ते बघूया. तर त्यासाठी सर्वात आधी मी 2.5 कप गव्हाचं पीठ घेते. हे गव्हाचं पीठ मी गहू ओले करून त्यांना रात्रभर आपण एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी अगदी थोडं हवेखाली सुकून लगेच आपण त्याला गिरणीवरून दळून आणून त्याला साफ करून घ्यायचं. अशा पद्धतीने मी हे पीठ तयार करून घेतलं आहे आणि त्याच्यातच आपल्याला रवा देखील मिळतो म्हणजे निघतो. तर जर तुम्हाला ही पूर्णपणे रेसिपी हवी असेल तर मी आधी मेथीची लाडूची एक रेसिपी शेअर केली आहे, अपलोड केली. ती नक्की तुम्ही माझ्या चॅनलला भेट देऊन आणि तिथं जाऊन बघा, तुम्हाला याच्यातली संपूर्ण प्रोसेस ही कळेल. तर 2.5 कप मी इथे गव्हाचं पीठ घेतले आणि 2.5 कप पिठासाठी अर्धा कप रवा हा घातला आहे. पूर्ण वजनाने मोजलं तर 1 किलो हे बरोबर पीठ आहे. लगेच याला संपूर्ण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे छान व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याला लगेच वरून मोहन देणार आहोत. ते आपण दुधाचं आणि पाण्याचं देणार आहोत. अजिबात दूध किंवा पाणी गरम करण्याची गरज नाही. रूम टेम्परेचर दूध आणि रूम टेम्परेचरवरचं आपलं पाणी, अगदी थोडंसं पाणी घालून अगदी थोडं आता हे दूध आणि पाणी घालून आपण याचं पिठाला मोहून देणे. याच्यामुळे खूप छान असे आपले लाडू हे तयार होतात. अगदी भरपूर दिवस सहज आपण त्याला 1 ते 1.5 महिना अगदी सहज आपण लाडू स्टोअर करून घेऊ शकतो. अजिबात त्यांना बुरशी वगैरे लागत नाही. जर अशा पद्धतीचे आपण पौष्टिक मुलांना लाडू दिले तर अगदी उत्तम असतं. तर अशा पद्धतीने मी आता हाताच्या सहाय्याने आपण पीठ चोळून पूर्ण पिठाला व्यवस्थित दुधाचं मोहन हे देऊन घेणार आहोत. आता मी एका हाताने व्यवस्थित चोळून घेते. लगेच नंतर होऊन त्याच्या अगदी गाठी तयार होतात ना, म्हणून आपण दोघी हातांना रफ करून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पुन्हा मी आणखी अगदी थोडंसं घालते. आपल्याला कमीत कमी पोहे खाण्याचे 7 ते 8 चमचे आपल्याला दूध आणि पाण्याचा याचा वापर करावा लागतो. जास्ती आपल्याला अगदी ओलं होईपर्यंत दूध हे टाकायची गरज नाही. अगदी थोडंसं कोरडं होईपर्यंत. याच्यामुळे खूप छान असे लाडू, तेल गुळाची लाडू हे तयार होतात. दोघी हाताने मी व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतले. असं आपलं पीठ हे तयार करून लगेच याच्यावरती झाकण ठेवून कमीत कमी 3 ते 4 तास आपण आता याला असंच पळून देणार. जेवढं शक्य जास्ती वेळ राहू दिलं तेवढंच ते चांगलं असतं, जेवढं छान ते मुरतं. मी कमीत कमी याला आता 3 ते 4 तास आता असंच पळून देते. त्यानंतर आपण नंतरची पुढची प्रोसेस ही चालू करणार आहे. तर 3 ते 4 तासानंतर आता आपलं पीठ अगदी छान मुरून झालं आहे. त्यानंतर गॅसवरती एक कढई गरम करून आणि जे पीठ आपण मोहन देऊन ठेवलं होतं ते पीठ आता संपूर्ण घालून मंद गॅसवरती याला छान भाजून घेणार आहोत. अगदी थोडंसं लालसर कलर येईपर्यंत हे पीठ आपण मंद गॅसवरती भाजून घ्यायचं. जर आपण फुल गॅसवरती भाजलं लगेचच त्याचा कलर बदलतो. आपण पीठ हे आतमधनं कच्चट राहतं आणि त्यामुळे आपण जे काही लाडू खातो त्यावेळेस दातांना आणि टाळूला ते चिटकतं. म्हणून कधीही पीठ हे मंद गॅसवरती भाजून घ्या. थोडा वेळ लागेल पण चवीत आणि खाताना खूप छान असा फरक आपल्याला जाणवतो. तर मी याला कमीत कमी 7 ते 8 मिनटं मंद गॅसवरती आता भाजून घेणार आहे. जेवढं आपण परफेक्ट पीठ हे भाजून घेऊ तेवढे आपले लाडू जास्ती दिवस टिकतात आणि चवीला देखील अप्रतिम असे ते लागतात. जर आपल्याला कुठेतरी ट्रिपला वगैरे जायचं असेल तर लगेच सहज आपण हे लाडू सोबत नेऊ शकतो. अजिबात त्यांना बुरशी वगैरे येत नाही, वास येत नाही. अगदी छान असे पौष्टिक असे ते लाडू आपले तयार होतात. तर 7 ते 8 मिनटं अगदी छान थोडासा लालसर कलर येईपर्यंत मंद गॅसवरती एकसारखं चमच्याने हलवत आपलं पीठ हे भाजून घेतलं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला जेवढ्या लाडू करायचे असतील असे लाडू हे तयार करून घ्यायचं. डायरेक्टली साध्या पिठाचेही बनवले तरी काही हरकत नाही, पण ह्या पिठाचे थोडे चवीला वेगळे लागतात. लगेच एक कढई आपण वेगळी गरम करून घेतली आणि कढई गरम झाल्यानंतर लगेच इथे 1.5 कप, ज्या कपाने आपण पीठ मोजलं तर तेच 1.5 कप मी आता तेल हे घालते. इथं तेलाचा कुठलाही प्रकार आपण वापरून घेऊ शकतो, पण शेंगदाण्याचं तेल वापरलं तर खूपच चांगलं. हिवाळ्यामध्ये शेंगदाण्याचं तेल खाल्लं तर खूप चांगलं असतं. त्यामुळे मी इथे शेंगदाण्याचं 1.5 कप तेल घातलं आहे आणि लगेच इथे 350 ग्रॅम गुळाचा वापर करते. गुळाचा वापर देखील आपण कमी जास्ती आवडीनुसार करून घेऊ शकतो. जर आपल्याला जास्ती गोड करायचे असतील तर त्याचं प्रमाण वाढवून घेतलं तरी काही हरकत नाही. तर इथे मी 350 ग्रॅम गूळ हा वापरला आहे आणि बारीक किसून घेतला आहे, जेणेकरून गूळ हा लवकर तेलामध्ये विरघळेल. फक्त आपण तेलामध्ये गूळ विरघळून घेणार, अजिबात आपल्याला पाक वगैरे काही करण्याची गरज नाही आणि अगदी सहज 2 ते 3 मिनटात गूळ हा तेलामध्ये
विरघळतो। आपण इथं अजिबात पाण्याचा वापर करत नाही, म्हणून हे लाडू कमीत कमी 1.5 ते 2 महिन्यापर्यंत देखील ते टिकतात। म्हणून अगदी छान असे आपले पौष्टिक लाडू हे तयार होतात। हिवाळ्यामध्ये अगदी आवर्जून हे लाडू बनवून खाल्ले जातात। जसं आपण मेथीचे लाडू खातो तसे हे देखील बरेचसे जण तेल आणि गुळाचे लाडू नेहमी करून खात असतात। तर अशा पद्धतीचा पाक तयार झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये जे पीठ भाजून घेतलं तर ते आपण टाकून घेऊ। जर आपल्या पिठामध्ये गोठड्या झाल्या कधीतरी, म्हणजे काही वेळेस आपल्या पिठामध्ये गोठड्या होऊ शकतात, म्हणजे गाठी होऊ शकतात, त्यावेळेस आपण चाळणीने गाळून जे काय खडे निघतात पिठाचे ते मिक्सरला बारीक फिरून पुन्हा ते चाळणीने चाळून घ्यायचं। तर मी त्याला गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले, खाली उतरून घेतले। लगेच त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स, आवडीनुसार ड्रायफ्रूट्स, बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं आणि ते मी पुन्हा मिक्सरला बारीक फिरवून घेतले। वेलची पूड, त्यामुळे खूप छान अशी आपल्या लाडूंना चव येते। पुन्हा आपण आवडीनुसार याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करून घेऊ शकतो। आपल्याला जे जे काही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालायचे असतील ते आपण खारीक वगैरे घालू शकतो। पुन्हा डिंकही घातला तरी हरकत नाही। त्यामुळे अगदी छान असे आपले लाडू हे तयार होतात। याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। जे काय खडे असतील पिठाचे झालेले ते देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, त्यामुळे एकसारखे चवीचे आपले लाडू हे तयार होतात। तर अशाच पद्धतीने आपण छान आता व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि हे मिश्रण अजिबात गार न होता पटकन आपण लाडू हे बनवून घ्यायचे। जर गार झाले तर ते थोडंसं ज्यावेळेस आपण लाडू वळवायला घेतो त्यावेळेस जरा त्रास होतो, म्हणून पटकन त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पटकन आपण त्यांना लाडू हे तयार करून घ्यायचे। समजा जर आपले लाडूचा भुगा जास्ती होत असेल, लाडू वळत नसतील, तर पुन्हा आणखी थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। पण जे मी तुम्हाला जशी पद्धतीने सांगितलं तसं अगदी बरोबर करा, त्यामुळे अगदी छान असे आपले लाडू हे तयार होतात। अजिबात आपल्याला वरून तेल वगैरे टाकण्याची काही गरज भासत नाही। तर आता अगदी गरम गरम असताना जसं आपण लाडू तयार करत जातो तसंच अगदी छान ते तेल सुटत जातं आणि त्यामुळे आपले लाडू अगदी सहज तयार होतात। अगदी परफेक्ट असं लाडू तयार झाला आहे। आपण याचा आकार लहान मोठा आवडीनुसार देऊ शकतो। जर आपल्याला मोठे बांधायचे असतील तर मोठे देखील आपण करून घेऊ शकतो। आता मी लहान मुलासाठी बनवते, जरा तो लहान आहे त्यामुळे मी अगदी लहान लहान करते। ज्यावेळेस आपल्या मुलांना अधूनमधून खाऊ लागतो किंवा त्यांना सायंकाळची लहान मोठे भुकेसाठी आपण अगदी सहज, जर आपण देखील सकाळी एक लाडू खाल्ला नाश्त्याच्या वेळेस तरी आपला नाश्ता होऊन जातो। अगदी परफेक्ट असे आपले तेल गुळाचे लाडू हे तयार झाले। अगदी चवीला अप्रतिम असे आपले हे लाडू लागतात। अगदी छान असे आपले लाडू हे तयार झाले। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी आता लहान मोठे दोघी आकाराचे आता लाडू हे तयार करून घेते। अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण लाडू हे तयार करून घेऊ। तर तुम्ही बघू शकाल अगदी छान ते भरपूर दिवस टिकणारे पौष्टिक असे गूळ आणि तेलाचे लाडू हे तयार झाले। अजिबात आपल्याला पाक वगैरे करण्याची झंझट नाही। अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारी अगदी छान अशी आपली तेल गुळाची रेसिपी तयार आहे।